देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैसे, डिझेल 91 पैशांनी महागलं। 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा फटका। सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागला। वडापावसाठी आता 25 ते 35 रुपये मोजावे लागतील। व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढले, त्यामुळे वडापाव महागला। डिझेलसाठी रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। वाशिम, जळगाव, हिंगोली, बुलढाण्यामध्ये पेट्रोल पंपांवरती डिझेल नसल्याचे फलक। शेती कामांना डिझेल नसल्यानं चिंता। हिंगोली आणि जालन्यामध्ये पंपांवरती राडा। कळमनुरीमधील पंपावर रांग लावण्यावरून 2 गटांमध्ये वाद। बदनापूरच्या सारथी पंपावर कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद। डिझेल विक्रीला उशीर केला, त्यामुळे धक्काबुक्की। जळगाव शहरात मध्यवर्ती भागातील 7 पंपांवरती पेट्रोल डिझेलचा साठा पूर्णतः संपला। 10 पैकी फक्त 2 पंपांवरती साठा शिल्लक। इतर ठिकाणी शुकशुकाट, नो स्टॉकचे फलक। राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात। हिंगोली या ठिकाणच्या वसमत शहरासह परभणी, अहिल्यानगर, येवला, धाराशिव, पुणे, सातारा या ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचं आगमन। अनेक ठिकाणी घरं आणि दुकानांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक धुळीचं वादळ। वादळी वाऱ्यामुळे शहरातील नागरिकांची पळापळ। अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ उडाली, वाहन चालकांना अडचणी। अहिल्यानगरच्या शेवगावमधील जायभाय या कुटुंबातील 7 जणांना विषबाधा। आंब्याचा रस प्यायल्यानं विषबाधा। केमिकलयुक्त आंबे खाल्ले, त्यामुळे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो। डॉक्टर सचिन पांडुळे यांची ही माहिती। बीडमधील एका शाही विवाह सोहळ्यामध्ये फटाक्यांच्या स्फोटामुळे 5 फोटोग्राफर जखमी। 3 दिवसांवर लग्न असलेल्या एका फोटोग्राफरचा चेहरा आणि शरीर भाजलं। इव्हेंट मॅनेजर आणि फायरवर्क्स चालकांवरती कारवाईची पीडित कुटुंबाची मागणी। शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीत निवे ग्रुपच्या संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं लोकार्पण। सायंच्या शिर्डीमध्ये भक्तीसोबत शक्तीचा नवा प्रकल्प। सर्वात मोठे तोफगोळे वर्षभर पुरतील इतकं उत्पादन, ड्रोन आणि मिसाईल तयार होणार। मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया।